तर कांजूरमार्ग मेट्रो कारशेडला दिलेला स्थगितीचा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय। या जागेवर राजकारण्यांचे बंगले बांधले जाणार नव्हते, तर हा प्रकल्प मुंबईच्या विकासासाठी असल्याचंही त्यांनी सांगितलंय। आरेचं जंगल वाचवणं यात अहंकार कुठला, असा टोला राऊतांनी फडणवीसांना लगावलाय। केंद्रातील यंत्रणांना हाताशी धरून राज्य सरकारला त्रास दिला जात असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय। हे जे आहे कांजूरची जागा, येथे काय कोणी राजकारणी स्वतःचे बंगले बांधणार नाहीयेत का फार्म हाऊस बांधणार नाहीयेत। हे मुंबईच्या, महाराष्ट्राच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासाचा हा विषय आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारे जर निर्णय आला असेल तर दुर्दैव आहे। आणि हीच जमीन आहे, ह्याच्यावर आधीचं सरकार पोलीस आणि दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प म्हणजे हाऊसिंग प्रोजेक्ट बांधणार होतं ना। हीच जमीन आहे, म्हणजे जमीन सरकारचीच आहे। अहंकाराची व्याख्या काय ते एकदा पाहावं लागतं। आरेचं जंगल वाचवणं, आरेमधलं निसर्ग प्राणी वाचवणं, यात कुठला अहंकार? हे तर राष्ट्रीय कर्तव्य आहे। महाराष्ट्रात सरकार आलं नाही याचं दुःख मी समजू शकतो राजकारणावर, पण अशा प्रकारे केंद्राच्या अखत्यारीतल्या यंत्रणा हाताशी पकडून महाराष्ट्राला त्रास देणं, महाराष्ट्राच्या जनतेचा छळ करणं हे फार काळ चालणार नाही। आणि आता घेऊयात 15 मिनिटात 30 बातम्यांचा वेगवान आढावा। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान आजपासून एसी लोकल धावू लागली आहे। सोमवार ते शनिवार दरम्यान या एसी लोकलच्या 10 फेऱ्या होतील। सकाळी 5:42 पासून रात्री 11:25 दरम्यान एसी लोकलच्या रोज 10 फेऱ्या होतील। यात 2 सीएसएमटी ते कल्याण, 4 सीएसएमटी ते डोंबिवली आणि 4 सीएसएमटी ते कुर्ला अशा फेऱ्या असतील। जानेवारीमध्ये ठाणे ते पनवेल एसी लोकल सेवा सुरू करण्यात आली होती, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने मध्य रेल्वेच्या मार्गावर ही सेवा सुरू करण्यात आली नव्हती। आता सीएसएमटी कल्याण दरम्यान ही सेवा सुरू करण्यास मध्य रेल्वेने परवानगी दिली आहे। कुलाबा वांद्रे सिब्स या मुंबई मेट्रो 3 मार्गिकेवरील सिद्धिविनायक ते दादर हा 1.12 किलोमीटर इतका लांब भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण झालाय। हा 25वा टप्पा आहे। या भुयारीकरणासह पॅकेज 4चे एकूण 10.96 किलोमीटर लांबीचे भुयारीकरण बुधवारी पूर्ण झालंय। यासाठी 3 टीबीएम मशीन्स कार्यरत होत्या, तर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे मेट्रो 3चे काम सुरू आहे। या प्रकल्पातील एकूण 7 पैकी 4 पॅकेजेसमध्ये भुयारीकरण 100% पूर्ण झालंय। शहराचे मुख्य केंद्र मानले जाणारे दादर मेट्रो 3 द्वारे जोडले जाईल आणि मुंबईकरांच्या प्रवाशांच्या अडचणी कमी होतील।